कांग्रेस पक्षाचा SC/ST के हक्क सरकार मुर्दाबाद, SC/ST के हक्क सरकार मुर्दाबाद। गोंदिया शहर में आज कांग्रेस ने एक बड़ा मोर्चा निकाला और महायुति सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की है। आरोप है कि सरकार ने सामाजिक न्याय विभाग और आदिवासी विभाग के लिए निर्धारित 745 करोड़ रुपए का फंड अन्य विभागों में स्थानांतरित कर दिया है। इसमें सामाजिक न्याय विभाग के 410 करोड़ और आदिवासी विभाग के 335 करोड़ शामिल है। महाराष्ट्र शासनाच्या विरोधामध्ये आहे, युती सरकारच्या विरोधातला आहे। कारण ही सरकार महाराष्ट्रामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब, ENT, VJNT आणि OBC या लोकांच्या विरोधातली सरकार आहे। एका बाजूला अहिल्याबाई होळकरांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं चौंडी येथे जाऊन मंत्रिमंडळाची बैठक घेतात आणि 150 कोटी रुपये तिथे खर्च करतात। त्या ठिकाणी जाऊन काचाच्या ताटामध्ये जेवण करतात, 5-5 हेलिकॉप्टरसाठी पैसे खर्च करतात आणि या ठिकाणी त्यांना पैसे नाहीत, इतर विभागाकडे वळती करतात। म्हणजे त्यांना पर्टिक्युलर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब, NT, VJNT, OBC याच गटाचा पैसा का दिसला आणि म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी माननीय खासदार आणि आमचे सगळे काँग्रेसचे पदाधिकारी आम्ही रस्त्यावर आलेलो आहोत। सरकारला आमची चेतावणी आहे की हा पैसा ज्या पद्धतीने तुम्ही वरती केलेला आहे तो पैसा त्या विभागाला त्वरित वर्ग करून तो सगळे समाज कल्याण विभाग आणि आदिवासी विभागाच्या लोकांना त्याचे लाभ मिळावा ही आमची मागणी आहे। ये फंड अनुसूचित जाति, जनजाति और OBC वर्ग के विकास के लिए था। कांग्रेस नेताओं का कहना है कि ये फैसला बहुजन विरोधी है और इससे सामाजिक संतुलन पर गंभीर असर पड़ेगा। महाराष्ट्रातील महायुती सरकारने अनुसूचित जाती विभागाचे 410 कोटी रुपये, अनुसूचित जाती जमाती विभागाचे 335 कोटी रुपये इतर डिपार्टमेंटकडे वर्गीकृत केलेले आहे। या डबल इंजिनच्या सरकारला हा राज्य सांभाळणं होत नाही आहे। आज मला सांगा, मागासवर्गीय समाज असलेला हा बहुजन समाज, या समाजाला मोठ्या मुश्किलने निधी मिळतो, त्याची तरतूद मोठ्या मुश्किलने होते आणि अर्थमंत्री त्याची तरतूद सभागृहामध्ये करतात आणि तो निधी पळविला जातो आणि बहुजन समाज गप्प बसणार आहे का? गोंदिया जिल्ह्यातील तमाम कार्यकर्ते महाराष्ट्र सरकारला इशारा देत आहेत की बहुजनांवर अन्याय करून जर बहुजनांचा निधी इतरत्र आपण मौज मस्ती करण्याकरता जर पळत असाल, विदेशवारी करण्या मंत्र्यांना विदेशवारी करण्याकरता मंत्र्यांच्या दालनामध्ये कोट्यवधी रुपये खर्च करण्याकरता आज वर्षा बंगल्यावर जवळपास 200 कोटी रुपये खर्च केले। मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर 6 महिने राहायला गेले नाहीत। हाच निधी जर भोजनांकरता वापरला असता तर निश्चित रूपाने आज चांगली गोष्ट झाली असती। परंतु हे महायुती सरकार, भ्रष्ट सरकार बहुजनांचा निधी इतरत्र वळवण्याचा प्रयत्न करीत आहे, मौज मस्ती मंत्र्यांसाठी आमदारांसाठी करण्याचा प्रयत्न करीत आहेत। या सरकारचा निषेध करण्याकरिता आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलन करत आहोत आणि आपल्या माध्यमाने सांगू इच्छितो, भविष्यात जर या निधीला पुन्हा वापस दिलेला नाही बहुजनांकरता तर गोंदिया जिल्ह्यातील कार्यकर्ते गप्प बसणार नाही, हा सरकारला आमचा इशारा आहे। वे प्रसंगी कायदा हातात घेऊ। आंदोलन के दौरान कांग्रेस ने चेतावनी दी कि अगर ये निधि वापस नहीं दी गई तो राज्यव्यापी जन आंदोलन किया जाएगा। आम्ही जन आंदोलन करत आहोत या डबल इंजन सरकारच्या विरोधामध्ये। त्यांनी जेही लोकांचे जनहिताचे जे प्रश्न आहेत त्यांना दूर ठेवून इथं लोकांवर अन्याय करण्याचा प्रयत्न आहे। आज SC, ST, OBC यांच्यासाठी ठेवलेली जी निधी होती ती लाडकी बहिणाकडे त्यांनी वळवण्याचं काम त्यांनी केलं आहे। या जनतेवर त्यांनी अन्याय केलेला आहे। आज 45 डिग्री इथं टेम्परेचर आहे, विचार करा इथं पिण्याचं पाणी नाही आहे, त्यासाठी हे सरकार काही प्रयत्न करत नाही आहे। आज पाऊस इथं पडला, वादळ आले, गारा पडल्या, त्या शेतकऱ्यांचं नुकसान इथं झालेलं आहे। त्या नुकसानाची भरपाई कोण करेल? अजूनपर्यंत तिथं तलाठी सुद्धा पोहोचलेले नाहीत। किती नुकसान झालं, काय झालं हे सुद्धा माहीत नाही। त्यांना पाण्याची व्यवस्था, सिंचनाची व्यवस्था व्यवस्थित नाही। लाईटचं आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, या सरकारने 12 घंटे देईल असं सांगितलं होतं, पण 12 घंटे सोडा 8 घंटे सुद्धा हे देत नाही आणि वारंवार ते लाईट सुद्धा लपंडाव खेळत असते। जिकडे तिकडे त्राही मचलेला आहे। अशा सरकारचा आम्ही निषेध करतो आणि भारतीय काँग्रेस
तर्फे आम्ही याच्या विरोधामध्ये आम्ही लढतच जाऊ. सामान्य जनतेच्या आम्ही सोबत आहोत आणि प्रत्येक गोष्टीसाठी त्यांचा विरोध आम्ही करणार आहोत. प्रशांत पडोले, दिलीप बंसोड़ और अमर वैराडे जैसे वरिष्ठ कांग्रेस नेताओं ने इस फैसले को संविधान और सामाजिक न्याय के खिलाफ बताया और सरकार की नीतियों की तीखी आलोचना की है. गोंदिया में उठ रही आवाज अब धीरे धीरे राज्य के अन्य हिस्सों में भी गूंजने लगी है. गोंदिया से न्यूज़ फर्स्ट के लिए ओम की रिपोर्ट. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम. आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें.